सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय म्हणताय मंडळी? छान मंडळी. समाजात काही चाललेलं असलं तरी, म्हणजे वाईट घटना, काही गोष्टी, काही भोंदूगिरी, असे प्रकार चालले असते, त्याने मन व्यथित नक्कीच होतं, नाराज होतं मन. कधीकधी निराशा देखील वाटते. पण समाज म्हणल्यानंतर त्यात सगळ्या प्रकारच्या व्यक्ती वृत्ती असतात. व्यक्ती तेवढ्या वृत्ती, आणि अशा गोष्टी असल्यामुळे समाजात अशा गोष्टी घडणं हे आता एक म्हणतात एक प्रथाच होऊन बसले, किंवा हे होणारच. पण मंडळी, जर अशा गोष्टी व्हायच्या नसतील, घडवायच्या नसतील, किंवा आपल्याला एक समाज सुधारायचा असेल, तर आपण स्वतः मंडळी दुसऱ्याला आधी सुधारायला जाऊ नये. आधी स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा, एक चांगली सुधारणा करावी. कसं आहे, आपल्याला शाळेत शिक्षक शिकवायचे की एक तुम्ही सुधारलात तर तुमचं कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं तर एक घर सुधारतं, एक घर सुधारलं तर एक वस्ती सुधारते, एक वस्ती सुधारली की एक गाव सुधारतं, गाव सुधारलं की एक खेडं सुधारतं, एक खेडं सुधारलं की एक तालुका सुधारतो, तालुका सुधारलं की जिल्हा, जिल्हा सुधारलं की राज्य, राज्य सुधारलं की आपोआप देश हा सुधारतोच, डेव्हलप होतो. म्हणजे समाजातील शेवटची व्यक्ती जेव्हा सुधरेल, जेव्हा तिच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, एक पॉझिटिव्हनेस निर्माण होईल, त्याला नक्की काय करायचं आहे हे जेव्हा उमगेल ना, त्याच्यासमोर काही गोल सेट झाले, काय त्याला म्हणू आपण, त्याने काही प्रण घेतला काही साध्य करण्यासाठी, जेव्हा तो ते करेल, त्या गोष्टीने त्या दिशेने प्रयत्न करेल, त्यावेळेला तो त्यात गुंतून जाईल. त्यासाठी नवीन नवीन काही शिकण्याची गरज त्याला निर्माण होईल, आणि तो त्या दृष्टीने प्रयत्न करेल. आणि प्रयत्न केले की तो व्यस्त राहील, आणि व्यस्त राहिला की त्याचं बाकीच्या गोष्टींकडे मन वळणार नाही, डायव्हर्ट होणार नाही. आणि अर्थात त्याच्या जीवनात जर तो पॉझिटिव्ह चेंज झाला तर तो बदल नक्कीच दुसऱ्यापर्यंत ते पोचवेल असं मला वाटतं. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते तुमच्या स्वतःपासून सुरू करा, आणि मी देखील माझ्यापासून सुरुवात करणार आहे. आता मी ठरवलं होतं, आता आपलं वय म्हणजे माझं वय 42ला आलं, तर मला ते असं वाटायचं काय या वयात काय करायची गरज आहे. झालं आता आपण अर्ध 50कडे आलो, सरकत चाललो. तर मी बोललो नाही. नंतर विचार केला, मी काल जसं तुम्हाला रात्री बोललो की व्यायाम करायला लागल्यावर, सकाळी लवकर उठल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक पॉझिटिव्ह वाईब आपल्या मनात येते, शरीरात संचारते. आणि तशा दृष्टीने मी देखील विचार केला आहे, काहीतरी नवीन शिकायचं, काहीतरी नवीन पाहायचं, आणि असा प्रण मी केलेला आहे. आणि त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करायचं, म्हणजे नुसतं करायचं आहे पाहायचं आहे असं नाही, त्या दृष्टीने खरंच प्रयत्न देखील व्हायला हवेत, आणि ते मी करायचं ठरवलेलं आहे. काही ना काहीतरी नवीन शिकायचं. आणि कसं आहे माहिती आहे का, मी आता समजा मी आता व्यायाम करतो, म्हणजे मी व्यायाम करायचं माझं मुख्य दृष्टिकोन काय माहिती आहे काय, मी माझा लहान मुलगा आहे गट्टू,
त्याला मी व्यायामाचे फायदे बरेच दिवस समजून सांगतोय, पण त्याला ते काय पटेना. पण आता मी स्वतः 4 महिने हे करतोय, मला चांगलं वाटतंय, तर नेहमी मी त्याच्यासमोर जाऊन ह्या व्यायामाचं गुणगान करत असतो. आणि जेव्हा मी स्वतः करतोय ना, तर तो बघतो. मी दुसऱ्याचं कुणाचं उदाहरण त्याला देत नाही, माझं स्वतःचंच उदाहरण त्याला देतोय, जेणेकरून तो व्यायामाकडे आकर्षित होईल आणि त्याच्या जीवनात देखील बदल घडेल असं मला वाटतं. तर असं मंडळी, हे जे काही मी ठरवलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि जे काही मी नवीन साध्य करेन ते तुम्हाला नक्कीच सांगत जाईन मी, किंवा त्याचे प्रयत्न तुम्हाला बघायलाच भेटतील. असो, चला आता तुर्तास तरी व्यायाम करूया, नंतर बोलूयात. आता मंडळी एक्सरसाइज उरकली आणि आता शांत आहे, दुधाला चाललो आहे. बरं वाटलं एक्सरसाइज करून, जरा तेवढंच अंग हलकं 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 आणि खूप छान रिलॅक्स, दिवसभराची एनर्जी. तर आता आपण एनर्जीबद्दल खूप चर्चा केली ना. पण आता ही सगळी एनर्जी नाही ना निघणार आहे, हे दूध चढवताना खूप भारी पडतं उंचावर. पहिलं मी तरी दूध किती न्यायचो, भरपूर न्यायचो, पण त्यात आता कमतरता झाली. असो, दूध वाटूया पटापट. पटापट काम केलं ना की मग वेळ पण भरपूर भेटतो पुढे युटिलाइज करायला. उद्या आहे रामनवमी बघा, इकडे मांडव बघा घातला आहे साईबाबा मंदिराचे. उद्या पालखी पण येईल करायची, पालखी गेली होती साई पालखी, ती उद्या पोहोचेल का येईल का माहीत नाही, पण हा येईल असं वाटतं. चला दूध भरूया, दुधाचे क्रेट बघा आले, दूध भरूया. दूध जगतात आंब्यांच्या झाडांना मोर आलेला बघतो, सगळ्या झाडांना मोर आलेलं बघतो. बघा आमच्या इथलं जुनं जांभळाचं झाड आहे बघा, छोटे छोटे जांभळं आले ती पडतात इथे. एवढ्या उंच झाडावर कोण चढणार, ते खाली बघा छोटी छोटी जांभळं, काही जांभळं पण पडलेली आहेत. लय बघा सगळे आता सगळं थोड्या दिवसांनी जांभळं होऊन जातं. खूप जुनं झाड आहे, ह्या झाडावर मध पण लागते. आता हे बघा, हे फणसाचं झाड, आता ह्याला काय फणस येणार नाही. हा बघा इथला एक फणस तोडला त्यांनी. हे चिक्कू आपल्या गावाप्रमाणेच. चला जाऊया, आपल्या दुधाच्या पिशव्या ठेवल्या तिथे जाऊया. हा मंडळी, गरम व्हायला लागले, 10 वाजायला आले आणि मी आता आलो आहे सिद्धिविनायक नगरला आपल्या. बसलो जरा पाणी बिणी पियालो आणि आता बोलून दूध वाटूया. चला गरम व्हायच्या आधी, अजून तर काय ऊन लागत नाही, पण गरम होते, गुमास अशी जाणवते, त्यामुळे पटापट दूध वाटूया आणि निघूया. चला बाय बाय. वजन बघा किती आहे. चला निघूया. उद्या याच्यापेक्षा थोडं जास्त असेल, कारण उद्या आहे रामनवमी. चला इकडे हेलिकॉप्टर आलं होतं, याला गेलं. कशाला आले काय माहिती, फेऱ्या मारत असतं असं. ऊन बघा आता वाढायला लागलं. जाऊया आता घरी. आता एवढ्याच पिशव्या उरल्यात. चला एकात एक पिशव्या केल्यात, बापरे बाप. चला आता मंडळी आलो आहे समीक्षाच्या रिक्षापाशी. समीक्षा रिक्षा पुसत होती, तर मला आपण पण जरा जाऊया, हेल्प करायला नाही, बसायला थोडा वेळ. तर आता आलो आहे. काय मंडळी, काय समीक्षा काय चाललंय? आणि मला लुक तर सांग कसं दिसतं यार. सो नाईस, सो ब्युटिफुल. असं असं चिडवते खरोखर मंडळी. चांगलं दिसतोय का वाईट दिसतोय? नाही सांगा कमेंट करून. चला साईबाबांचं पण दर्शन घेतलं आल्या आल्या, बरं वाटलं. मी आलो की इथे येतोच दर्शनाला. आता आलो आहे, ज्वारी वगैरे घेतली बघा, ज्वारी घेऊन आलो इथे. आणि आता चाललं आज दुसरीकडच्या पायऱ्यांनी आलो. इकडे चक्की आपली, त्या चक्कीमध्ये ज्वारी टाकून जाताना बिचारा तनू घेऊन येतो एवढी. त्यापेक्षा तनूला जरा आधार येताना समीक्षा आणली, समीक्षा येईल नाही इकडनं.
मग ती आणेल. त्यांना ते कसं मध्ये रस्त्याचं काम चालू आहे ना, मग ते बरं नाही वाटत. त्याला बिचारा पडला बिडला तर त्याचंच माझ्या डोक्याला ताप. तर आता इथे जाताना चक्कीत टाकून जातो. चला. ज्वारी बघा, ज्वारी पण महाग झाली. तेल तर महाग झालं. ज्वारी 50वाली आहे. आमच्या रस्त्याचं कसं काम चालू आहे बघा. रस्ता बंद होता गेले. आमची ड्रेनेज लाईन वगैरे सगळं असं बघू आता कसं. पण चांगलं यायला थोडंसं चांगलं काम करतात आता. तर चला मंडळी, आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली. आज तुम्ही बघितलं दिवसभरात आपण सकाळी व्यायामाला गेलो, तिथं जरा पॉझिटिव्ह गप्पा मारल्या. त्याच्यानंतर मग खाली गेलो थोडा वेळ, इथनं आलो. त्यानंतर मग ऑफिसचं काम केलं. मग काय बोललो नाही तुमच्याशी, ते आता डायरेक्ट भेटतं. जरा बाहेर आलो ना की जरा गारवा वाटतो. असो तर म्हणजे तुर्तासरी आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली. पुन्हा भेटू उद्या सकाळी. करून टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. तत्पूर्वी उद्या आहे रामनवमी. त्याच्यात थोड्याच वेळात 5 मिनिटांनी 12 वाजतील प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. रामनवमी निमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उद्या आपल्या इथे खाली हे पण आहे, रॅली पण आहे, मिरवणूक. बघूया, शक्य झालं तर जाऊया. आणि कारण उद्या सुट्टी पण आहे, बँक हॉलिडे आहे, शाळांना पण सुट्टी आहे. बघू. चला, उद्याचं उद्या. तुर्तास या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. मंडळी, मी व्हिडिओ एंड केलाच होता, पण रात्री 12:30ला आम्हाला अचानक एक फोन आला. तो फोन होता पुण्यावरून. आमचे काका म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर यांचं अचानक निधन झालं. आणि त्यासाठी आम्ही रात्री 2:30 वाजता पुण्याला जायला निघालो. गाडी आम्हाला भेटली 2:45ला. आम्ही गाडीत बसलो. पण इथे पुण्याच्या एक्सप्रेसवर बोरघाटामध्ये जेव्हा आलो तेव्हा भयंकर ट्रॅफिक झाली होती. भयंकर म्हणजे भयंकरच ट्रॅफिक झाली होती. पहिल्यांदा मी एक्सप्रेसवेवर माझ्या डोळ्यांनी पाहिलेली ही ट्रॅफिक पहिल्यांदाच होती. आणि त्यात आमच्या गाडीचा टायर फुटला होता, पंक्चर झाला होता. आणि पंक्चरवाला बोरघाटामध्ये तुम्ही जर कधी पाहिला असेल, ते एकदम वरती पोलीस चौकी आहे बोरघाटामध्ये. साधारणतः आम्ही 2 ते 3 किलोमीटर चालत प्रवास एक्सप्रेस हायवे, कारण दुसरा काही पर्यायच बघून वाटतोय का. आम्ही चालत तिथे जाण्याचा निर्णय घेतला. पहाटेचे सकाळी बघा, तुम्ही बघत असाल तर रस्त्याने चालतोय. बाप रे बाप, मुंगीच्या पावलांनी कंटेनर अशा प्रकारच्या गाड्या. रामनवमीची सुट्टी होती आज आणि ट्रॅफिक भयंकर त्रास झाला आम्हाला. तरी आम्ही ती ट्रॅफिक पार करत कसं तरी पुढे निघालो. पूर्ण हायवे पॅक आहे. आता आपण कुठे आहोत तर बोरघाट, दस्तुरी, रायगड जिल्ह्यात. सगळे आमचे पाईप आहेत. आणि बघा, मंडळी, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, सकाळचे 6 वाजायला आलेत आणि आम्ही एक्सप्रेसवेने चालतोय. काय करणार, हा एक्सप्रेसवे पहिल्यांदा एक्सप्रेसवेने चालतोय. गाडीतनं भरपूर वेळा चाललो. ॲक्च्युली रस्ता बघा, पूर्ण गाडी मुंग्यांच्या पावलांनी गाडी हलते. काय करायचं सर, गाडीचा टायर गाडी कुठे पंक्चरला दिलाय काय माहिती. चला म्हणजे हे बघा, रात्रीचं सुद्धा एक्सप्रेसवेवर ना चालणं किती मुश्किल आहे. दिवसात हवा टाईट झाली असती. ज्या गाड्या पळत असत्या ना तर मात्र अजून हवा टाईट झाली असती.
पंक्चरवाला कुठे आहे काय माहिती. आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर चालतोय. चला बाबा. हो मंडळी, मी इथनं बहुतेक चालायला सुरुवात केली. हो हाय वैताग आहे. गाडीचा टायर पण पंक्चर आहे. टायर आहे त्यांच्याकडे पण आता काय माहिती. सकाळी सकाळी बघा रायगड जिल्हा बघा सकाळी सकाळी झोपलाय. फर्स्ट टाइम मी रस्त्याने एवढा चाललो. अजून उजेडेल आता. आपला टाईम सकाळचा व्यायामच असतो. माझ्या मावशीचे मिस्टर आहेत ना, ते वारले म्हणून आम्ही अचानक यायला निघालो इकडे. रात्री आम्ही 2:30 वाजता आलो. 3 वाजले होते आसपास, 3 वाजले होते आणि आम्ही आलो मैत्री पार्कला. तिथे काय गाडी भेटली होती. या दादांची गाडी तिथे उभी होती. तिने आम्ही आलो खरं, त्यांनी पण गाडी व्यवस्थित आणली, पण मध्येच ह्या बोरघाटात आलो आणि टायर पंक्चर झाला. आणि ट्रॅफिक बघा आहेच. मी चालत पुण्याला पोचेन असं